जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. योहानाला झालेले प्रगटीकरण याचा 3 अध्याय 14व्या वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. लावदिकिया येथील ख्रिस्ती मंडळीतला पत्र. लावदिकिया येथील मंडळीच्या दूताला लिही, जो आमेन, जो विश्वसनीय व खरा साक्षी, जो देवाच्या सृष्टीचे अधिकरण, तो असे म्हणतो, तुझी कृत्ये मला ठाऊक आहे. तू शीत नाहीस व उष्ण नाहीस. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते, पण तू तसा नाहीस. कोमट आहेस म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. मी श्रीमंत आहे, मी धन मिळवले आहे व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस, पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडा वागडा आहेस. हे तुला कळत नाही. म्हणून मी तुला मसलत देतो की श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसावयास शुभ्र वस्त्रे विकत घे, आणि तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घे. जितक्यांवर मी प्रेम करीतो तितक्यांचा निषेध करून त्यांना शिक्षा करीतो. म्हणून आस्था बाळग आणि पश्चाताप कर. पहा, मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवील. मी जसा विजय मिळून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलो, तसा तो जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्याबरोबर बसू देईन. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. वाचलेले वचन देव बापा आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूची हे सुंदर असं वचन तू पुन्हा एकदा तू आम्हाला दिलेलं आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला गौरव देत आहे. प्रभू, ह्या वचनाचा अभ्यास करून आम्ही तुझ्या चरणाजवळ आणि तुझ्याजवळ अधिक यावं यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. विशेष करून आज दिवसभरातील सर्व उपास, प्रार्थना, आमचा प्रवास, आमचं कामकाज आणि प्रिय प्रभू आमच्या ज्या योजना प्रभू तू आमच्यासाठी प्रत्येकासाठी नेमलेल्या त्या सर्व सिद्धी जाऊ दे. सर्व घातक गोष्टीपासून, सर्व घातक आजारापासून, सर्व घातक सैतानी हल्ल्यापासून, सर्व घातक दुष्टात्म्यापासून, सर्व वाईट गोष्टीपासून प्रिय प्रभू येशू तू आमच्या प्रत्येकाचं तू रक्षण कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, आमच्या सर्व पापांची, अपराधांची तू आम्हा प्रत्येकाला तू क्षमा कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. सर्व सैतानी बंधन येशूच्या नावामध्ये तुटल्या जाऊ दे. प्रभू, सर्व सैतानी गोष्टी आमच्या जीवनातून तू काढून टाक आणि तुझं गौरव दे. हे देवा, तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. प्रभू, आज या सकाळच्या समय आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत असताना प्रिय प्रभू येशू तू आम्हा प्रत्येका संगती तू राह, तुझं गौरव होऊ दे. हो, हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. तू महान आणि जिवंत परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. प्रभू, तू आम्हा प्रत्येका संगती तू आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र तू कर आणि तुझं गौरव होऊ दे. हे देवा, आज या सकाळच्या समय आम्ही प्रार्थना करत आहोत. प्रिय प्रभू येशू, मैना गायकवाड या ठिकाणी, नगर या ठिकाणी ॲडमिट आहे. प्रिय प्रभू येशू, आमच्या मावशीला तुझ्या पवित्र केलेल्या हाताचा तू स्पर्श कर आणि प्रभू त्यांचा बिछाना बदलून टाक. प्रभू, जो काय मणक्याच्या गॅप आहे प्रिय प्रभू येशू, तो सर्व गॅप तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. प्रभू, त्यांच्या जीवनामध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत, जे काही ते आजारी आहेत प्रभू आम्हाला ठाऊक नाही, परंतु प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू त्यांना आपल्या खेळलेल्या हाताचा तू स्पर्श कर. प्रभू, जे काही ऑपरेशन ठरलेलं ते कॅन्सल कर आणि प्रभू त्यांना तुझ्या पायावर, त्यांच्या पायावरती उभं कर. प्रभू, त्यांच्या शरीरातील सर्व ब्लॉकेज, सर्व मणक्याचे विकार येशूच्या नावामध्ये प्रिय प्रभू येशू त्यांना तू स्पर्श कर. प्रभू, तुझ्या नावामध्ये सामर्थ्य आहे, तुझ्या नावामध्ये प्रिय प्रभू येशू जीवन आहे. प्रभू, तू ज्याला पाहिजे त्याला तू आरोग्य देतोस. प्रभू, आज त्या मावशीला तुझ्या
त्याच्या पायावरती तू उभं कर, तुझं गौरव होते. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवा. प्रभू, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत देव आहे. पुन्हा एकदा ह्या नवीन दिवसामध्ये आम्ही तुझ्यामध्ये वाढावं, तुझ्या प्रार्थनेत राहावं, यासाठी प्रिय प्रवेश तो आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. हे देवा, तो आमच्या संपूर्ण परिवार, आमचा सर्व प्रार्थनेचा परिवार आणि यूट्यूबचा सर्व परिवार, ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे आणि शेअर करतात, प्रभू जे वचन ऐकतात, प्रार्थना ऐकतात, त्या प्रत्येक व्यक्तीला तो आशीर्वादित कर. प्रभू, त्यांच्या जीवनामध्ये एक नवीन आशेचा किरण तू जोड आणि तुझं गौरव दे. या शेवटच्या काळामध्ये आम्ही राहत असताना प्रभू, तू आम्हा प्रत्येकाला तुझ्या स्वर्गीय भांडारातून तुझी पवित्र शिधा तू पुरवून तुझं गौरव होऊ दे. हे देवा, आमच्या जीवनातील सर्व वाईट गोष्टी काढून आमच्या सर्व पापांची अपराधांची तू आम्हा प्रत्येकाला तू क्षमा कर. प्रभू, जे बेरोजगारी आहेत, तरुण आहेत, त्यांना तू सुंदर असा जॉब तू दे. प्रभू, जे संकटामध्ये आहेत, पिढेमध्ये आहेत, वाईट गोष्टीमध्ये आहेत, प्रभू त्या सर्व गोष्टी त्यांच्या जीवनातून तू काढून टाक, संकट काढून टाक. ओ हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. आमचे सर्व नातेवाईक, आमचे सर्व मित्रजन, आमचे सर्व बंधुवर्ग, सर्व तुझी प्रजा, आमचा देश, आमचं महाराष्ट्र राज्य, आमचे पंतप्रधान, मुख्यमंत्री, सर्व राज्याचे मंत्री आणि प्रिय प्रभू, आमच्या देशाचा कारभार चालवणारे सर्व नेते मंडळी तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. प्रभू, अनावश्यक गोष्टींच्या मागे आमचा देश लागलेला आहे. प्रभू, त्या अनावश्यक गोष्टीपासून प्रिय प्रभू आमच्या देशाचं तू रक्षण कर. आमच्या देशाची आर्थिक उद्योगधंद्यामध्ये, शेती विकास कामामध्ये आणि प्रिय प्रभू प्रत्येक व्यवसायामध्ये आमच्या देशाची तू वाढ कर. सर्व अंधश्रद्धेच्या गोष्टीपासून आमच्या देशाचं तू रक्षण कर आणि प्रिय प्रभू तुझ्या पवित्रतेत, तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये आमच्या देशाला तू वाढव, तुझं गौरव दे. प्रभू, ज्यांना निवारा नाहीये, जे कुटुंब अडचणीत आहेत, त्या सर्व व्यक्तींना तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे पित्या परमेश्वरा. प्रभू, काजलच्या मुलीसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. तिचा जो काय पाय सुजलेला आहे प्रिय प्रभू, जे काय पायाला लागलेला आहे, त्या सर्व पायाला तू स्पर्श कर, तुझ्या नावाचं गौरव दे पित्या परमेश्वरा. हे देवा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. प्रभू, आज तुझे सर्व देवाचे दास दासी, सर्व तुझी प्रजा, सर्व तुझे लोक तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. आणि प्रिय प्रभू यांना लागणाऱ्या सर्व गोष्टी तुझ्या पवित्र भांडारातून तू पुरून देत आहेस, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. हॉस्पिटलमध्ये जे ऍडमिट आहेत प्रिय प्रभू, त्यांचा बिछाना तू बदलून टाक. भयानक आजारापासून, भयानक साथीच्या आजारापासून प्रिय प्रभू प्रत्येक व्यक्तीचं तू रक्षण कर, उन्हापासून संरक्षण कर. प्रभू, आमचा देश हा तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. सर्व शत्रू राष्ट्रापासून आमच्या देशाचं तू रक्षण कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू, आजचा दिवस पूर्णपणे तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. आमचा जीव, आत्मा, शरीर हे तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. प्रभू, आजच्या सर्व उपास, प्रार्थना आणि प्रिय प्रभू आमच्या सर्व येणं जाणं तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये तू आशीर्वादित कर. सर्व वाईट गोष्टीपासून तू आम्हाला दूर ठेव आणि तुझं गौरव दे. तू पुढची वेळ का सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणत आहे, आमेन. प्रियांनो, आपल्या कोणाला प्रार्थनेची गरज असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू इच्छिता. आमचा संपर्क क्रमांक आहे 97 30 30 16 68. पुन्हा एकदा सांगतो, 97 30 30 16 68 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. आमेन. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. सर्व वाईट गोष्टीपासून, सर्व पिढेपासून, सर्व आजारापासून आपल्या प्रत्येकाचं जीवन सांभाळो, कुटुंब सांभाळो. आमेन.